गणपती बसायच्या आधीच 2 दिवस पाऊस भरपूर होता. गणपती बसल्यानंतरही 3-4 दिवस रेग्युलर सकाळ संध्याकाळ पाऊसच चालू होता. मग काय कपडे धुवायचेच नव्हते. मग आज मस्त असं ऊन पडलं होतं. 2-3 दिवसाचे मस्त असे कपडे धुवून टाकले. जास्त तर त्यांचेच होते. मस्त असे कपडे धुवून ठेवले. नंतर मला 2 दिवस असं होतं बिर्याणी खावा, चिकन खावा, पण इथं काही भेटत नाही. मानाचा गणपती आहे तर इथं पूर्ण दुकानं वगैरे भेटतच नाही अजिबात गणपतीपर्यंत. मग मस्त असे रात्री हिरवे वाटाणे भिजू ठेवले. ते मस्त असे उकडून घेतले. त्याच्यानंतर कांदा, लसूण आणि खोबरं हे ते मस्त असं वाटण केलं. याचं मिक्सरमधून काढलं. त्याच्यानंतर फोडणीत टमाटर, मोहरी टाकली. नंतर हे लाल तिखट वगैरे टाकून याच्यात धने पावडर, जिरे पावडर आणि हिंग टाकले. मस्त असं ते मिक्स करून घेतलं. आणि ज्या भांड्यात मी मसाला काढत असते त्याच भांड्याने मी पाणी टाकते, कारण की जो पण त्याच्यामध्ये मसाला राहिला तो त्याच्यात निघून जाते. मस्त असं मग ते भांडं पण ओके होऊन जाते. मग मस्त असं त्याला थोडंसं फिरवलं आणि त्याला तेल सुटेपर्यंत शिजू दिलं. मस्त असं त्याला तेल सुटलं, परत फिरून घेतलं. त्याच्यानंतर मग त्याच्यात जे शिजवलेले वाटाणे होते ते वाटाणे टाकून दिले. म्हटलं आज तर म्हटलं अशा मटणाच्या भाजीचा फ्लेवरच आला पाहिजे, अशीच भाजी बनवते. परत मग जेवढं हवेल तेवढं पाणी टाकलं. त्याच्यात आपण तशी सुक्की पण ठेवू शकतो, जर सुक्की कोणाला खायची असली, डब्यावर घेऊन जायची असली तर. पण आता आम्ही घरीच होतो तर मस्त अशी रश्श्याचीच भाजी बनवली होती. आणि जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे होतं मस्त अशी ती भाजी मी बनवली. मस्त अशी तयार भाजी झाली. त्याच्यानंतर मग मी पोळ्या पण पटपट करून घेतल्या आणि एकीकडे भात पण टाकला होता. मस्त असं जेवण आपलं तयार आहे. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झालं, पण जेवण एवढी जेवली होती भरपूर. मग त्याच्यामुळे मग 15-20 मिनटं मस्त अशी बसली. पहिले मोबाईल वगैरे पाहिला. त्याच्यानंतर मग भांडे धुवायचे होते, भांडे वगैरे धुवून घेतले. मग गॅसवर पण हे मसाल्याचे डाग वगैरे पडले होते तेलाचे. 2 दिवस झाले होते मी काही गॅस घासला नव्हता. मग गॅस पण तो घासून घेतला. त्याच्यानंतर भांडे पण धुवून घेतले पटपट. आणि लगे बेसिंग पण घासायचं होतं, कारण की त्याच्या आता तरीची भाजी म्हटलं त्याला पण तेलकट होऊन जाते, म्हणून असे भांडे ते बेसिंग वगैरे पण घासून घेतले. तर असं होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब. चला भेटूया.